चोभेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत भरला आनंदी बाजार. चिमुकल्यांनी गिरवले व्यावहारिक ज्ञानाचे धडे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील चोभेवाडीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने आनंदी बाजार या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले व निवडलेले खाद्यपदार्थ, फळे, पालेभाज्या, फळभाज्या तसेच थंड पेय विक्रीसाठी मांडून खऱ्या अर्थाने बाजाराचा अनुभव घेतला. या आनंदी बाजाराला विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालकांनी विद्यार्थ्यांकडून खरेदी करत त्यांच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढलेला दिसून आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वस्तूची विक्रीची किंमत कशी ठरते, त्यातून नफा तोटा कसा मोजला जातो याचे प्राथमिक ज्ञान मिळाले. तसेच चलनओळख, व्यवहारात पैशांचा वापर, देणे घेणे यासारख्या दैनंदिन जीवनात उपयुक्त असलेल्या संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. केवळ पुस्तकातील ज्ञानापुरते न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती दीपाली गाडेकर यांनी केले. त्यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी मिलिंद दळवी यांनी उपस्थित पालक, शिक्षक व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन चोभे, उपाध्यक्ष कैलास राऊत, दादासाहेब चोभे, संदीप तरटे, अतुल चोभे, तनुजा चोभे, राजश्री साळवे, अश्विनी साळवे, कल्पना चोभे, रुपेश साळवे, छगन राऊत, कल्याण पारखे यासारखे अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंदी बाजारसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक शहाणपण, आर्थिक साक्षरता व आत्मनिर्भरतेची बीजे रुजत असून शिक्षण अधिक आनंददायी व प्रभावी होत असल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले. प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज, श्रीगोंदा. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.